IPLचा सामना 2013ला IPL मध्ये झालेलं स्पॉट फिक्सिंग, नावाजलेले खेळाडू झाले बॅन आणि नाराज झाले प्रेक्षक. मित्रांनो, IPL मध्ये कित्येकदा मॅच फिक्सिंग केली जाते असं म्हणतात. पण जर ते खरंच असेल तर अर्थात ज्यांना क्रिकेट किंवा इतर खेळ आवडत असतील त्यांना नक्कीच त्रास होणार. आजची गोष्ट अशी आहे जी तुम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. ही गोष्ट आहे 2013 साली झालेल्या IPL प्रीमियर लीगच्या स्पॉट फिक्सिंग स्कॅम बद्दल. त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्हालाही ठाऊक आहे अशा कॉन्टेंटची मराठीत कुठेही शाखा नाही. 2013 साली मे महिन्यात प्रत्येक जण IPL मॅच बघत होते. ती मॅच होती मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सोबत. प्रत्येकाला उत्सुकता होती सामन्यात कोण कोण खेळाडू असतील. पण प्रेक्षकांना धक्का बसला जेव्हा सामन्यात नावाजलेला खेळाडू श्रीशांतला समावेशच केला नव्हता. श्रीशांत हा आपल्या भारत देशातला अतिशय कुशल खेळाडू आहे, तरी तो मॅच मध्ये नव्हता. हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला. त्यांचे कोच राहुल द्रविड होते. द्रविड यांना चांगलंच माहिती होतं की काही वेळानंतर खूप गोष्टी बाहेर येणार आहेत. त्या मॅचच्या दुसऱ्या दिवशीच श्रीशांत आणि अंकित चव्हाण आणि अजित चंडेला यांना अरेस्ट केलं. ही बातमी सगळीकडे पसरली. त्यांचं एका घोटाळ्यात नाव आलेलं, ते म्हणजे स्पॉट फिक्सिंग स्कॅम. 2012-13 साली भारतात बेटिंग म्हणजेच जुगार किंवा सट्टेबाजी करणं खूप जास्त झालेलं. पोलिसांनी यामध्ये अनेकांना आधी पकडलंही होतं, पण महत्वाचं किंवा मूळ व्यक्ती यांना सापडतच नव्हती. त्यामुळे पोलीस यांच्या शोधात होते. जेव्हा 2013ला IPL सुरू झालं तेव्हा पोलिसांनी संशयितांवर पाळत ठेवली. त्याचसोबत कॉल, मेसेज या सगळ्यांवर पोलिसांचं बारीक लक्ष होतं. आता स्पॉट फिक्सिंग म्हणजे काय, तर खेळाडू खेळताना बॅट्समन किंवा बॉलरला इशारा करतो. तो कसा, तर टोपी घालणे, रुमाल अडकवणे असे काही इशारे असतात. इशारे समोरच्या बॅट्समनला किंवा बॉलरला समजतात. तसंच अंकित चव्हाणला जास्त ओव्हर करण्यासाठी 60 लाख रुपये दिले होते आणि त्याने सांगितलं तसं जास्तीत जास्त ओव्हर केले सुद्धा. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्यांना ट्रेस केलं आणि यांच्यासोबत अजून एक नाव आलं, ते म्हणजे श्रीशांत याचंही. कारण एका मॅचच्या दरम्यान त्यानेही इशारे देऊन समोरच्या टीमला जास्त रन दिले होते असं म्हणतात. हे सगळं कळताच पोलिसांनी श्रीशांत जिथे राहत होता तिथे छापेमारी केली आणि त्या खोलीत त्यांना भरपूर पैसे आणि काही सट्टेबाजीची पुस्तकंही मिळाली. खोलीतून इंग्रजी, मल्याळम भाषेत अनेक डायऱ्याही जप्त केल्या गेल्या. पोलिसांचं म्हणणं होतं की ह्या नोंदी खुद्द श्रीशांतने केलेल्या. या प्रकरणानंतर पोलिसांनी लगेच या तिघांना अरेस्ट केलं. त्यांच्या सगळ्या गोष्टी जप्त केल्या, जसं की वॉच, मोठे मोठे हॉटेल्स, अशा अनेक गोष्टी. त्यांना कायमचं बॅन केलं. एका कॉल रेकॉर्डिंग वरून असं समजलं की यात बॉलिवूड अभिनेते विंदू दारा सिंग सुद्धा आहेत. आणि जेव्हा त्यांचे इंटरोगेशन केलं तेव्हा एक मोठं गुपित बाहेर पडलं. ते म्हणजे अंपायर आणि खेळाडूच्या मधले विंदू दारा सिंग दुवा होते. स्पॉट फिक्सिंगसाठी ते मिडलमॅन होते. तरीही पोलिसांना वाटत होतं की एवढंच नाहीये, तर यापेक्षाही मोठं जाळं तयार केलंय. आणि त्यामुळे पोलिसांनी विंदू दारा सिंगचे सगळे जुने फोन रेकॉर्डिंग सुद्धा पाहिले. त्यानंतर या सगळ्यातून एक मोठं नाव समोर आलं, ते म्हणजे BCCIच्या पुतण्याचं, ते म्हणजे गुरु मय्यप्पन, जे चेन्नई सुपर किंग्सचे मालक होते. गुरुनाथ मय्यप्पन हा चेन्नई सुपर किंग्स या टीमचे प्रिन्सिपल होते. सोबतच पोलिसांना याची माहिती मिळताच याने पळ काढला. पण पोलीस जेव्हा त्याला शोधण्यासाठी तयारी करू लागले तेव्हा त्यानेच येऊन सरेंडर केलं. पोलिसांनी मय्यप्पनला बेटिंग करणे, फसवणे यासाठी अरेस्टही केलं. त्यानंतर CSKच्या टीम ओनर कडून मय्यप्पनचं CSK टीम मध्ये कोणतंही ओनरशिप नसल्याचं घोषित झालं. यानंतर BCCIने ही केस इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी एक स्पेशल टीम तयार केली गेली. इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचे ओनर होते राज कुंद्रा यांची चौकशी केल्यानंतर चौकशीमध्ये कळलं की राज स्वतःच्या टीमला घेऊन तो दुसऱ्या बाकीच्या ऍप्सद्वारे, बुकीजद्वारे आपल्याच टीमवर बेटिंग लावायचा. यानंतर पोलिसांनी अजून इन्व्हेस्टिगेशन केलं तर पोलिसांना मोठा सुगावा लागला, तो म्हणजे भारतातला कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा. पोलिसांनी यानंतर अनेक क्रिकेटर्सचे आणि दाऊद इब्राहिमचे सगळे कॉल रेकॉर्डिंग्स ऐकल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे
भारतीय क्रिकेटर्स दाऊद इब्राहिमच्या अनेक माणसांशी कॉन्टॅक्ट होता आणि मय्यप्पनचा सुद्धा पाकिस्तानातल्या अनेक बुकीजशी संबंध होता आणि त्यातल्या त्यात एक फिक्सर स्वतः दाऊद इब्राहिम होता। त्यानंतर मय्यप्पन, श्रीशांत, अजित चंडेला, अंकित या सगळ्यांना नॉन गिल्टी करार देऊन त्यांना सोडण्यात आलं सुद्धा। पण त्यानंतर बीसीसीआयने या सगळ्यांवर कायमचं बॅन सुद्धा लावलं आणि राज कुंद्राकडून राजस्थान रॉयलची ओनरशिप पुन्हा काढून घेतली। त्यानंतर 2015ला सीएसके 2 वर्षासाठी बॅन केलं। त्यानंतर श्रीशांतने कायम स्वतःला नॉर्मल मानलं। तो म्हणायचा की त्याचा याच्याशी काहीच संबंध नाहीये, मला फसवलंय आणि माझ्याकडून जबरदस्ती कागदपत्रांवर सह्या सुद्धा घेतल्यात। खूप वर्ष या केसवर लढल्यानंतर सुप्रीम कोर्टाने श्रीशांतला नॉन गिल्टी करार दिला आणि त्याच्यावरची बंदीही उठवली। पण त्यानंतर तो कधीच कुठल्याच सामन्यात दिसला नाही। त्याने बिग बॉस आणि डान्सच्या अनेक शो मध्ये पार्टिसिपेट केलं, अनेक मालिकांमध्ये दिसला, पण तरीही त्याने मॅच नंतर खेळली नाही। या गोष्टीतून एक नक्की कळलं की कुठलंही प्रकरण असो, कायम याचा अंडरवर्ल्डशी सामना असतोच। श्रीशांत खरंच दोषी होता की नव्हता, की त्याला मुद्दाम या घोटाळ्यात फसवलं गेलंय, यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। आणि अशा व्हिडिओज बघण्यासाठी MB लाईव्ह मराठीला सबस्क्राईब करा, कारण तुम्हालाही माहितीये अशा कॉन्टेंटची मराठीत कुठेच शाखा नाहीये। भेटू नवीन व्हिडिओ घेऊन।